वाढू थोडं. नाही पुरे पुरे पुरे. काय सुलू झाली का वधू परीक्षा? झाली का ती मुलगी तुझ्या परीक्षेत पास? अरे वा, हे परीक्षेत पास झालेली दिसते मुलगी. चाल, हे बरं झालं. नाही, तुझ्या परीक्षेत पास होणं कठीण आहे बाबा. आणि त्यात जर का ती पास झाली असेल तर तुझी खात्री पटली असणार, मुलगी चांगली आहे. ज्योती, तू म्हणते ते ठीक आहे, मुलगा खूप चांगला आहे, पण त्यांच्या बाजूनं काहीच घडत नाही आहे अगं. म्हणजे त्यांनी आपल्या प्रीतीला पसंत केलंय नाही केलंय काहीच कळत नाहीये. आणि खरं सांगू का, आपल्या प्रीतीवर आता माझा विश्वास नाहीये. म्हणजे ती म्हणतीये मी सगळं व्यवस्थित करून आले, पण खरंच तसं झालंय की नाही झालंय आपल्याला कसं कळणार? अगं आई, तू किती टेन्शन घेते सगळ्या गोष्टींचं. जगातल्या सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. जितकं आपल्या हातात आहे तेवढं केलंय आपण सगळं, हो की नाही? आता बघू पुढचं पुढे. सुलू, मी तुला जेवढं ओळखतो त्यावरून प्रीती जरी या घरात सून म्हणून आली तरी तुझ्या परीक्षा काय संपणार नाहीच आहेत. तेव्हा आता किती वाट बघणार? चांगल्या गोष्टींना वेळ नको लावायला. ठीक आहे, मग ठरव काय करायचं ते. माझं ठरलंय काय करायचं ते. प्रश्नच मिटला. हॅलो, नमस्कार जयश्रीताई, पुरुषोत्तम बोलतो. बोलू शकतो का 2 मिनिटं? हो बोला ना. मागच्या वेळी आम्ही तुमच्याकडे आलो तेव्हा जो काही प्रकार झाला त्याला आता 2-3 दिवस उलटून गेले. त्यामुळे आता तुम्हाला त्यातून बाहेर पडायला पुरेसा वेळ मिळाला असणार. तेव्हा आता तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर पुढे जायला हरकत नाही ना? हो, आमची सुद्धा काहीच हरकत नाहीये. झालं तर मग. तेव्हा आता तुमची मुलगी लग्न करून कुठल्या घरी जाणार आहे हे तुम्हाला कळायला हवं. तर तुम्ही उद्या सकाळी आमच्या घरी सगळे या.